मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे आपलं नवीन चॅनल आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहणार आहोत की आता सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये महिंद्रे कुटुंबामध्ये धक्कादायक गोष्टींचे खुलासे तर होणारच आहेत, परंतु त्याचबरोबर आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेचा 15 मार्चचा प्रोमो हा व्हायरल होत आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सारंग आणि सावलीला वेगळं करण्यासाठी आणि त्यांच्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी जे काही भैरवीने जो विडा उचललेला आहे, आपण पाहतो की या सगळ्यांमध्ये भैरवीचा जो माज आहे तो आता उतरणार आहे. कारण की सारंग स्पष्टपणे सावलीच्या बाजूने उभा राहून त्याची मतं मांडतो आणि त्यानंतर महिंद्रे कुटुंबामध्ये येणारं वादळ मात्र सावली शांत करू शकेल का, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता मित्रांनो, आपण पाहत आहोत की सावलीला मूल होऊ शकत नाही. तिच्या नशिबामध्ये जरी मातृत्व असलं तरी त्या मातृत्वाचा ती आनंद घेऊ शकणार नाही, एवढं भयानक सत्य हे भैरवीने सगळ्यांसमोर सांगितल्यानंतर सावली आणि सारंग मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. कारण की सारंगला सावलीपासून हे सत्य लपवायचं असतं, कारण की हे दुःख सावली पचवू शकणार नाही याची कल्पना सारंगला सुद्धा असते आणि घडतं सुद्धा तसंच. भैरवीने सगळ्यांना जमा करून महिंद्रे कुटुंबामध्ये या धक्कादायक गोष्टींचा खुलासा तर केलेलाच असतो. आपण पाहतो ज्या पद्धतीने भैरवी सगळ्यांसमोर सांगते की ज्या व्यक्तीवर तुमचा खूप जास्त विश्वास आहे त्या व्यक्तीचं हे सत्य आहे आणि हे लपवण्याचं धाडस तिलोत्तमा तुझ्या मुलाने आणि जगन्नाथजींनी केलेला आहे. आणि त्यानंतर जो खुलासा भैरवी करते त्यानंतर तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळ्यात मोठा धक्का असतो तो म्हणजे सावलीसाठी. सावली या धक्क्यातून सावरू शकेल की नाही हे तर पुढील भागात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु ज्या पद्धतीने भैरवीने ही गोष्ट मांडलेली असते त्यामुळे तिलोत्तमाला मात्र आता सारंगच्या आयुष्याचं टेन्शन येतं. कारण की सावलीच्या आयुष्यात मातृत्व नाहीये, सारंगचं सावलीवर प्रेम आहे. या गोष्टी अशा पद्धतीने घडतील याचा विचार कधीच तिलोत्तमाने केलेला नसतो. सारंगच्या बाबतीत ती खूप जास्त इमोशनल असते, खूप जास्त प्रेम तिचं सारंगवर असतं. मित्रांनो, आपण पाहतो की जो आनंद या घरामध्ये आता राजकुमार दादांमुळे आलेला असतो, परंतु हे सुख माझ्या सर्व मुलांच्या पदरात पडावं असं तिलोत्तमाला पहिल्यापासून वाटत असतं. याच गोष्टीची तिला भीती असते आणि तेच काहीसं तिच्या आयुष्यात घडतं. मित्रांनो, भैरवीने तिलोत्तमाला तर धारेवर धरलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ती घरात सुद्धा राहते, परंतु आता मात्र तिने जो खुलासा केला आहे त्यानंतर तिची अनेक षडयंत्र ही त्या घरामध्ये सुरू राहणार आहेत. कारण की तिचं एक टार्गेट आहे, ते म्हणजे कधीच मी सावलीला सुखी राहू देणार नाही. तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि तो जगन्नाथ सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहे आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात सुद्धा मी उलथापालथ करणार असं भैरवीने ठरवलेलं असतं आणि ती त्याच मार्गावर असते. मित्रांनो, आपण पाहतो की तिने आता या सगळ्या गोष्टीचा खुलासा तर केला, परंतु आता यानंतर काय, आणि त्यासाठी ती मात्र आपण पाहतो की सगळ्यांसमोर सांगत असते की जगन्नाथजी, तुम्ही आतापर्यंत जितक्याही भविष्यवाणी केल्या आहेत, तुमचं जितकंही भाकीत आहे ते अगदी खरं ठरलेलं आहे, त्यात काही वादच नाही. परंतु ज्या गोष्टी तुम्ही कधीच बदलू शकत नाहीत, ग्रह तारे या गोष्टींवर तुमचा कंट्रोल नाहीये, तुम्ही त्यासाठी काहीच उपाय देऊ शकत नाहीत. फक्त तुम्ही भाकीत करता, तुम्ही सांगता की काय घडू शकतं, त्यावर उपाय तुमच्याकडे नाहीये. कारण की जेव्हा सावली आणि सारंगला हे सगळं समजतं, सारंगने तर विठुरायावर विश्वास ठेवलेला असतो. सगळं काही विठुरायाच्या साक्षीने सावली तुझ्या आयुष्यात घडेल, तो तुझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही, माझा त्याच्यावर विश्वास आहे, तू त्याची भक्त आहेस आणि तो नक्कीच तुझ्या भक्तीला जागेल असं मात्र सारंग नेहमी सावलीला म्हणत असतो. परंतु आता मात्र सावली खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असते, ती रडत असते. सारंग मात्र तिला समजावत असतो की सावली, तुझा विठुरायावर विश्वास आहे ना, तू या गोष्टी विठुरायावर सोडून दे, काहीही होणार नाही, मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि या गोष्टींचा त्रास करून तू घेऊ नकोस. हेच तर त्या भैरवीला पाहिजे आणि म्हणून तर तिने या सगळ्यांसमोर या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.
परंतु त्यानंतर सावली जे काही बोलते त्याचं उत्तर सारंगकडे नसतं आणि सारंग म्हणतो की सावली, तू जे काही बोलतेस त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. कारण की सावलीचे प्रश्न असतात की सारंग सर, मला फक्त एवढंच सांगा की जे काही जगन्नाथजींनी जे सांगितलंय, जे जगन्नाथजींचं जी भविष्यवाणी आहे त्यावर तुमचा विश्वास आहे का, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. आता मात्र सारंग जगन्नाथजींच्या भविष्यवाणीला नकार देऊ शकत नाही, कारण की आतापर्यंत जे घडलं आहे ते त्यांच्या भविष्यवाणीप्रमाणेच घडलेलं असतं. परंतु सारंग म्हणतो की सावली, मला त्यांच्या भविष्यवाणीवर, त्यांच्या बोलण्यावर, या सगळ्या त्यांच्या भविष्यावर विश्वास आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त विश्वास मला तुझ्या विठुऱ्यावर आहे आणि त्यामुळे मी या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाहीये. मित्रांनो, अशा पद्धतीने सारंग सावलीची समजूत काढत असतो. सावली म्हणत असते की तुम्ही हे सत्य माझ्यापासून लपवलं, परंतु सावली सारंगला समजून घेते. ती म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही ही गोष्ट मला का सांगितली नाही, या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होईल म्हणून तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपवली. परंतु सारंग सर, तुम्ही या सगळ्या गोष्टीचा किती त्रास करून घेतला असेल हे मी समजू शकते. मित्रांनो, सावली नेहमीच सारंगला समजून घेत असते. आपण पाहतो की आता यानंतर मात्र खाली भैरवी मात्र तिलोत्तमाला सांगत असते, तिलोत्तमा, माझ्याकडे मात्र या सगळ्या गोष्टींवर पर्याय आहे. जगन्नाथजी, तुम्ही यावर पर्याय देऊ शकत नाहीत. जे तुम्ही पाहू शकत नाहीत ते मी पाहू शकते आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जर घडायचं असेल, जर तिलोत्तमाच्या आयुष्यात आनंद हवा असेल, जर सारंगला मूल हवं असेल या घरामध्ये, तिलोत्तमा, तुला जर असं वाटत असेल की सारंगच्या मुलाचा जन्म व्हावा, तर त्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, त्यानंतर भैरवी मात्र एका बाबांचं नाव सांगते आणि ते बाबा नक्कीच यावर उपाय सांगतील असं मात्र आपण पाहतो की भैरवी तिलोत्तमाला सांगते. मित्रांनो, जगन्नाथजी मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात. त्यांना जे भैरवीने केलेलं आहे ते तर आवडलेलंच नसतं, परंतु हे सत्य कधी ना कधीतरी नक्कीच सारंगच्या आणि सावलीच्या आयुष्यात येणार आहे आणि याचा त्रास तिलोत्तमाला सुद्धा होणार आहे. या गोष्टीला तिला फेस करावंच लागणार आहे, याची जाणीव मात्र जगन्नाथजींना सुद्धा असते. मित्रांनो, उद्याच्या धमाकेदार भागामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतं की जे बाबा त्या महेंद्रे कुटुंबामध्ये येतात, ते आल्यानंतर मात्र तिलोत्तमा त्यांच्या पाया पडून हा जो घडलेला प्रकार आहे याबद्दल ती त्या बाबांना विनवणी करते की यातून आम्हाला मार्ग सांगा, काय उपाय असेल की आमच्या घरामध्ये सारंगचं मूल जन्माला येईल. मित्रांनो, त्यानंतर ते बाबा सावलीचा हात पाहतात आणि ते स्पष्टपणे सांगतात की या मुलीच्या आयुष्यामध्ये मातृत्व असलं तरी ती त्याचं सुख घेऊ शकणार नाहीये आणि त्यानंतर आपण पाहतो की सावलीच्या जीवालाही धोका असेल असं सुद्धा ते बोलून दाखवतात. आणि हा सगळा काही प्लॅन हा भैरवीचा असतो. त्याची भविष्यवाणी, त्या बाबाची भविष्यवाणी मात्र जगन्नाथला हादरून सोडते, कारण की जगन्नाथ खूप जास्त आश्चर्यचकित होतो. कारण की हे मी काय ऐकतोय, माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये एवढी उलथापालथ ही भैरवी घडून आणतीये, मी काहीच करू शकत नाहीये, कारण की माझ्याकडे सध्या तरी यावर काहीच उपाय नाहीये. तिलोत्तमा मात्र जगन्नाथजींना तिथे शांत बसायला सांगते, कारण की तिला सारंगच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असतो. मित्रांनो, ज्या गोष्टीचं स्वप्न तिलोत्तमाने खूप अगोदरपासून पाहिलेलं असतं, त्या स्वप्नासाठी ती तरसलेली असते आणि आपण पाहतो की राजकुमार अमृताच्या या नात्यामुळे आपण पाहतो की त्यांच्या घरामध्ये आनंद येणार असतो, परंतु सारंगच्या बाबतीमध्ये हे मात्र तिलोत्तमा सहन करू शकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही हालतीत मला यावर उपाय हवाच आहे असं तिलोत्तमा तिथे बोलून दाखवते. मित्रांनो, परंतु त्यानंतर ते जे बाबा आहेत ते सांगतात की आता यावर एकच उपाय आणि तो म्हणजे सारंगचं दुसरं लग्न, आणि तेव्हा सारंग या घरामध्ये मूल देऊ शकेल आणि त्यानंतर ही मुलगी या मातृत्वाचा आनंद घेऊ शकेल. मित्रांनो, भैरवीने हे सगळं मुद्दामून केलं आहे की यानंतर आणखीन काही गोष्टींचे खुलासे हे महेंद्रे कुटुंबामध्ये होणार आहेत, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत की सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सारंगच्या आयुष्यामध्ये मूल यावं यासाठी सारंग सावलीला वेगळं करण्याचा प्लॅन हा भैरवीचा आहे आणि यामध्ये सारंगचं दुसरं लग्न हे घडवून आणण्याचा प्रयत्न भैरवी करणार आहे. आता हे लग्न कोणासोबत होणार की या लग्नाला नकार देऊन सारंग त्याचं स्पष्ट मत मांडून तो नेहमी सावलीची साथ देणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. का सावली स्वतःहून सारंगच्या या दुसऱ्या लग्नाचा पुढाकार घेणार, हे सुद्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल.
तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.